जळगावच्या चाळीसगाव तालुक्याला मोठा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा त्या ठिकाणी लाभलेला आहे. गौतळा अभयारण्यातील जे पाटणा देवी अभयारण्य आहे ते पावसाळ्यामध्ये अतिशय खुलून त्या ठिकाणी दिसत असतं. आपण सध्या त्याच अभयारण्यामध्ये उभे आहोत. माझ्या पाठीमागे आपण जर बघितलं तर पुरातन या ठिकाणी पाटणा निवासिनी चंडिका देवीचं मंदिर आहे. त्याचबरोबर आजूबाजूला आपण जर बघितलं तर या ठिकाणी छोटे मोठे धबधबे आहे आणि निसर्ग आहे. या निसर्गामध्ये आपण जर बघितलं तर हा जो परिसर आहे तो मोठ्या प्रमाणावर खुलून जातो आणि एकंदरीत भाविक असेल, पर्यटक असेल यांची या ठिकाणी मोठी गर्दी होत असते. मात्र यावर्षी आपण जर बघितलं तर पाऊस जो आहे तो त्या प्रमाणात झालेला नाही आणि त्याचबरोबर जे धबधबे आहेत त्या धबधब्याच्या ठिकाणी पर्यटकांना जाण्याला त्या ठिकाणी बंदी घालण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये यासाठीच बंदी घालण्यात आलेली आहे. आपण जर बघितलं तर या परिसरामध्ये केदारकुंड आणि धवल तीर्थ हे दोन जे धबधबे आहेत ते पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात, भाविक देखील येत असतात. मात्र या पावसाळ्यामध्ये आपण जर बघितलं तर ह्या परिसरामध्ये आपल्याला सध्या शुकशुकाट बघायला मिळत आहे आणि कुठेतरी हे एक सौंदर्य त्या ठिकाणी खुललेलं आहे. मात्र पर्यटक या ठिकाणी पाठ पुरवताना आपल्याला दिसून येत आहे. खेमचंद कुमोद, TV9 मराठी, चाळीसगाव, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.